आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. धुळे शहरातील जेल रोडवरील अतिक्रमणाचा मुद्दा आता चांगलाच पेटला. गेल्या 2 दिवसांपासून या अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापलेले पाहायला मिळत आहे. जेल रोडवरील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आणि भारतीय संविधान सेनेचे कार्यालय अतिक्रमित असल्याचा आरोप हिंदू युवा सेनेने केला होता. हे अतिक्रमण तात्काळ हटवावे अशी मागणी करत हिंदू युवा सेनेच्या वतीने जेल रोडवर आंदोलनही करण्यात आले होते. या आंदोलनानंतर अखेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शहराच्या विकासाला पाठिंबा देत आपल्या कार्यालयाचे अतिक्रमण स्वतःहून काढून घेतले. मात्र भारतीय संविधान सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी अतिक्रमण काढण्यास विरोध केला. आपले कार्यालय हटवू नये या मागणीसाठी भारतीय संविधान सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी याच ठिकाणी उपोषण आंदोलन सुरू केले. महानगरपालिका प्रशासन आणि पोलिसांकडून वारंवार अतिक्रमण हटविण्याबाबत सूचनाही देण्यात आल्या. मात्र भारतीय संविधान सेनेचे पदाधिकारी आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. अखेर परिस्थिती चिघळू नये म्हणून पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. यानंतर महानगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून संबंधित कार्यालयाचे अतिक्रमण हटविण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. पोलिसांच्या बंदोबस्तात सुरू झालेल्या या कारवाईमुळे जेल रोड परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. विशेष म्हणजे एकाच ठिकाणी 2 राजकीय संघटनांच्या कार्यालयांच्या अतिक्रमणाचा मुद्दा समोर आल्याने हा विषय चर्चेचा ठरला. एका बाजूला मनसेने स्वतःहून अतिक्रमण हटवले तर दुसऱ्या बाजूला भारतीय संविधान सेनेने त्याला विरोध केला. त्यामुळे आता या कारवाईनंतर राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महानगरपालिका प्रशासनाच्या कारवाईकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. जेल रोडवरील अतिक्रमणाचा हा वाद आता केवळ अतिक्रमणापुरता मर्यादित न राहता राजकीय संघर्षाचे रूप घेताना दिसत आहे. आता या संपूर्ण प्रकरणावर प्रशासन पुढे काय भूमिका घेणार आणि अतिक्रमणाच्या कारवाईनंतर राजकीय पक्ष आणि संघटनांची पुढील भूमिका काय असणार याकडे धुळे शहरांचे लक्ष लागले आहे. प्रतिनिधी अजिम शेखसह स्वराज्य न्यूज धुळे. आयुक्तांना फोन केला की का म्हणून हा मंडप तोडला जातो आहे, काहीच उत्तर दिलं नाही. म्हटलं कुठल्या प्रशासनाच्या दबावामध्ये तुम्ही पडलेले आहेत ते आम्हाला सांगा. आणि आम्हाला खोटे नाटे इथं जबरदस्तीने उचलून घेऊन आलेले आहेत. आणताना शिवाजी महाराजांचा फोटो सुद्धा तुटलेला आहे पोलीस प्रशासनाकडून. SP साहेब आपलं PI साहेबांनी तो ताणला तेव्हा. आणि बळाचा वापर करून आम्हाला इथं का आणून ठेवलेला, आम्हाला हा प्रश्न पडलेला आहे. उपोषण करताना उपोषणकर्त्याला असं उचललं जातं का? आणि कोणी सांगितलं? कुठले शासन निर्णय आहेत? कुठली FIR आमच्या विरुद्ध होतं? आम्ही असा काय गुन्हा दाखल केला की ते आम्हाला इथपर्यंत घेऊन आले? आम्हाला प्रचंड त्रास झालेला आहे. आमचा जो पदाधिकारी आहे आबा अमृत सागर यांची प्रकृती चिंताजनक आम्हाला वाटते. त्यांना जरा त्रास होत आहे. आणि इथं आल्यानंतर सुद्धा आम्हाला इथं उपोषणाला बसायचं असताना आम्ही सांगितलं की आता तुम्ही तोडलंय सगळं आमचं मंडप वगैरे, तर आम्हाला तिथं उपोषणाला जाऊ द्या. तर नाही, मध्ये चला, मध्ये बसा, जायचं नाही, यांची वाट लावावी अशी भाषा वापरली जाते. आम्ही आत्ताच 112 नंबरला कॉल केलं आणि पोलीस संरक्षण मागितलेलं आहे. आणि आमची मागणी एकच आहे की आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आमचं उपोषण चालू राहील. हा, आमचं उपोषण चालू असेपर्यंत आमच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होतील उपोषण चालू राहील. आणि या पद्धतीने